हुई। देर बाद अजीत पवार प्रेस कॉन्फ्रेंस करने वाले हैं, लेकिन उससे पहले एक बड़ी खबर जो इस वक्त आ रही है महाराष्ट्र की सियासत से जुड़ी हुई। शरद पवार ने प्रफुल्ल पटेल को हटाया, ये इस वक्त बड़ी खबर। वो तमाम नाम, दरअसल प्रफुल्ल पटेल उसमें एक बड़ा नाम यहां पर, क्योंकि कल जब दरअसल ये स्वेरिंग इन सेरेमनी हो रही थी, सभी ने शपथ ली, लेकिन ये खबर थी कि प्रफुल्ल पटेल भी यहां पर आएंगे। हालांकि उस वक्त प्रफुल्ल पटेल कहीं नजर नहीं आए थे, लेकिन जब सह्याद्री गेस्ट हाउस में अजीत पवार पहुंचे थे प्रेस कॉन्फ्रेंस करने के लिए, तो उनके बगल में दरअसल प्रफुल्ल पटेल बैठे हुए नजर आए थे। और उसी से सब कुछ समझ आ गया था कि देखिए किस तरह से दरअसल अजीत पवार जो दावा यहां पर कर रहे थे, वो अपना पावर दिखाने की, वो अपना शक्ति प्रदर्शन दिखाने की दरअसल वहां पर कोशिश कर रहे थे। और अभी जो बड़ी खबर इस वक्त आ रही है, सुनील तटकरे को भी पद से हटा दिया है और साथ ही साथ प्रफुल्ल पटेल को भी हटाया है। तो आप ये देखिए कि किस तरह से, और ये तस्वीरें इस वक्त हम आपको दिखा रहे हैं, एक्सक्लूसिव तस्वीरें। ये दरअसल अब प्रेस कॉन्फ्रेंस की तैयारी हो रही है। अजीत पवार साथ ही साथ प्रफुल्ल पटेल आप यहां पर सामने देख पा रहे हैं। क्या कुछ अब यहां से कहते हैं अजीत पवार, ये देखने वाली यहां पर बात होगी। सुबह से ही हमने देखा कि मैराथन बैठकों का दौर जारी था। क्या कह रहे प्रफुल्ल पटेल, पहले ही सुन लेते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सामील झालो आणि कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आमची अधिकृत भूमिका आहे हे माननीय अजितदादांनी आणि माननीय छगन भुजबळ साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत केली होती। त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही संघटनात्मक धोरणाच्या बद्दल आम्हाला आपल्या सर्वांना सूचना करायची होती। आपल्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि राज्याच्या जनतेला हे आम्ही सूचित करू इच्छितो की काल पहिला आमचा जो काम होता ते झाल्यावर आता संघटनात्मक दृष्टीनं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नियुक्त्या आम्ही करायची सुरुवात केली आहे। पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमामध्ये पक्षाने अधिकृत रीतीनं 10 दिल्लीच्या आणि पक्षाने अधिकृत रीतीनं मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची जबाबदारी दिली होती। पण त्याच्या आधी सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडला होता, त्या अधिवेशनाच्या नंतर पक्षाच्या वर्किंग प्रेसिडेंटच्या आधी मी पक्षाच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो आणि जे संघटनात्मक जे काही नियुक्ती होती ती माझ्या माध्यमातून, माझ्या हस्ताक्षरांनी मी जाहीर केली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये माननीय जयंत पाटील यांची आम्ही नियुक्ती केली होती। संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या तरी देखील एक तत्काळ म्हणून काही व्यवस्था असावी, त्या हिशोबाने आम्ही जयंत पाटलांना एक या महाराष्ट्र प्रदेशच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी
दिली होती. आता च्या पार्श्वभूमीमध्ये मी आज जयंत पाटलांना अधिकृतरीत्या कळवलेलं आहे की त्यांच्या आता जे जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त करतो आणि त्यांच्या जागेवर मी माननीय श्री सुनील तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत अशी मी सूचना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी करू इच्छितो. माननीय सुनील तटकरे नि कारभार पक्षाच्या तत्काळ आत्ताच त्यांनी स्वीकारावा आणि कामाला लागावं अशी पण आम्ही सूचना आणि जयंत पाटील साहेबांनी त्यांची जे काही कार्य जे करत आहे, जे जबाबदारी पार पाडत आहे आतापर्यंत त्यांनी सगळे ते हँडओव्हरची प्रक्रिया माननीय सुनील तटकरेंना करावी अशी आम्ही त्यांना अधिकृत सूचना केली आहे. आणि म्हणून आता या संघटनात्मक एक बदल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही संघटनात्मक धोरणाची जे काही आणखीन बदल करायचे आहे, नियुक्त्या करायची आहे, प्रदेशाचे अध्यक्षच्या नात्याने माननीय सुनील तटकरे यांना पूर्णपणे अधिकार राहील की ते बाकीच्या जे नियुक्त्या आहेत त्यांची बॉडी म्हणा किंवा जे आमचे बाकीचे महिला अध्यक्ष असो, युथचे अध्यक्ष असो, बाकीचे जे काही घटक आमचे जे आहे आणि बाकीचे सेल वगैरे त्यांची नियुक्ती आता अधिकृतपणे माननीय सुनील तटकरे या नियुक्तिच्या नंतर करू शकतात. तो प्रफुल्ल पटेल को आप यहां पर सुन रहे हैं, उन तमाम बातों को यहां पर कहते हुए और साथ ही संगठन में किस तरह के बदलाव जो हैं एनसीपी में वो दरअसल किए गए हैं उनको बताते हुए ये हमारी एक नई शुरुआत है, प्रफुल्ल पटेल ने यहां पर ये कहा. और साथ ही साथ सुनील तटकरे को दरअसल जो महाराष्ट्र एनसीपी के अध्यक्ष हैं वो सुनील तटकरे चुने गए हैं. तो क्या कुछ दरअसल एनसीपी के भीतर खाने में दरअसल वो सब चल रहा है उसे यहां पर बताते हुए प्रफुल्ल पटेल को आप सुन रहे हैं. इससे थोड़ी देर पहले एक बड़ी खबर भी हमने आपको दिखाई थी कि प्रफुल्ल पटेल को निकाल दिया गया है पार्टी से. किस तरह से जो एक्शन है शरद पवार उनके गुट की ओर से हो रखे हैं वो भी हम आपको बता रहे हैं. लेकिन ये प्रेस कॉन्फ्रेंस अहम, क्या कुछ और यहां पर आगे कहते हैं ये देखने वाली यहां पर बात होगी, क्योंकि 40 से ज्यादा विधायकों की बात यहां पर कर रखे हैं. और साथ ही साथ सुबह तक खबर ये भी आई थी कि कई और भी हैं जो ज्वाइन करने वाले हैं. प्रक्रिया हे काही पक्ष द्वारा होऊ शकत नाही आणि सोबतच ते काही निवडणूक आयोगाकडे पण याचा अधिकार नाही. तो अधिकार राहतो फक्त स्पीकरकडे आणि त्याची लांब एक प्रक्रिया प्रोसेस केल्याशिवाय ह्या कुठलाही असा निर्णय किंवा कुठल्याही त्यांच्या सूचनाचा अंमल होऊ शकत नाही. आणि म्हणून ही एक स्पष्टीकरण सुद्धा एक पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर मी प्रस्तुत करत आहे. आता या पुढची बाकीची काही सूचना आहे मी माननीय अजितदादांना मी सूचित करू इच्छितो. आणखीन एक सूचना आम्ही केली आहे जे माननीय अजितदादा पवार यांना आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळाच्या नेता म्हणून नियुक्त केला आहे आणि माननीय अजितदादा पवार अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं या विधिमंडळाचे नेत्याची जबाबदारी सांभाळतील. आणि दुसरी एक सूचना आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना केली आहे पक्ष म्हणून, कारण प्रतोद जे असतो त्याची नियुक्ती पक्ष करत असते. तो माझ्या सूचनाप्रमाणे आम्ही माननीय अनिल भाईदास पाटील जे आमचे प्रतोद पहिले पण होते त्यांना कंटिन्यू करण्याची आणि या जबाबदारीवर कायम राहण्याची माझ्या पत्राद्वारे मी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला कळवलेला आहे.
आणि म्हणून संघटनात्मक बाबतीत जे काही आता आवश्यक जे काही सूचना करायची होती, जे काही नियुक्त्या करायची होती, ते आम्ही अधिकृतपणे पार पाडलेली आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये थोड्या दिवसानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या सत्र सुद्धा होणार आहे आणि त्याच्या अगोदर हे सगळे अधिकृत नियुक्त्या होण्याची गरज होती आणि म्हणून हे सूचना सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना मी करत आहे. यापुढची जे काही सूचना असेल मी माननीय अजितदादाला मी माईक देतो, त्यांनी आपल्या सर्वांना संबोधन करेल. एक होऊ द्या ना, हे महत्वाचे हिंदी पाहिजे. ठीक. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्थापना दिवस के निमित्त 21 जून 2023 को मुझे हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियुक्त किया गया और उसी के तहत मैं मेरी जिम्मेदारी पार्टी के कार्यकारी अध्यक्ष के नाते निभा रहा हूं. इसके पूर्व सितंबर 2022 में पार्टी का नेशनल एक अधिवेशन हुआ था. उस अधिवेशन में के बाद पहली बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष के नाते, क्योंकि ये पोस्ट पहले नहीं थी, मुझे नियुक्त किया गया था और उस अधिकार के अंतर्गत मैंने कई हमारे संगठनात्मक जो नियुक्तियां थी वो करने का काम किया था. खास करके क्योंकि हमारे महाराष्ट्र में और अनेक राज्यों में, बल्कि हर राज्य में जो हमारे कॉन्स्टिट्यूशन के आधार पर जो चुनाव पार्टी के होने चाहिए, वो हमारे कॉन्स्टिट्यूशन में, हमारे रूल्स में है कि पार्टी के चुनाव हर कुछ समय 3 साल के मर्यादा में ये होने चाहिए. और क्योंकि हमारे यहाँ चुनाव हुए नहीं थे, तो जो पहले के जो पदाधिकारी थे उनको तत्काल कुछ कंटिन्यूटी के लिए चार्ज हमने फिर से दिया था, जिसमें महाराष्ट्र की जिम्मेदारी हमने श्री जयंत पाटिल को दी थी. उस जिम्मेदारी को आज तक हमने उनको वो करने का मौका दिया, लेकिन अभी मैंने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष के नाते उसमें महाराष्ट्र की जिम्मेदारी आज से श्री सुनील तटकरे जी को देने का फैसला किया है और वो पत्र उनको मैं अभी यहाँ पर आप सभी के सामने देने वाला हूँ. साथ साथ में श्री सुनील तटकरे जी अभी इसमें आगे के भी जो पार्टी के जो संगठनात्मक जो नियुक्तियां हैं, चेंजेस है, वो कर सकते हैं और इसी के तहत वो महिला की अध्यक्षा हो, चाहे यूथ के हो या अनेक जो हमारे जो संगठनात्मक जो घटक है, और साथ साथ में जो हमारी जो और सेल और बाकी इकाइयां हैं, उसकी महाराष्ट्र में वो उस प्रकार की नियुक्ति करेंगे. इसके पहले हमने महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष को कल सूचित किया है कि महाराष्ट्र विधानसभा के जो संसदीय हमारी विधिमंडल जो पार्टी है, इसके नेता श्री अजित पवार चुने गए हैं और उसके साथ साथ क्योंकि ये नियुक्ति पार्टी करती है और पार्टी के नाते मैंने विधानसभा के अध्यक्ष को पत्र द्वारा सूचित किया है. साथ साथ में हमने जो व्हिप होता है, व्हिप के नाते पार्टी व्हिप अपॉइंट करती है, इसलिए श्री अनिल भाईदास पाटिल जो हमारे व्हिप पहले भी थे, उनको हमने फिर से
महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा के प्रतोद व्हिप के नाते उनको फिर से नियुक्त किया है। तो ये महत्व की जो हमारी संगठनात्मक जो प्रक्रिया है, इसको हमने अभी यहाँ तक हमने पूरी की है। आगे जैसे जैसे हमारे को जो भी संगठनात्मक कार्रवाई करनी होगी, ये हम आगे आपको समय समय पर सूचित करेंगे। मैं अब माननीय अजीत पवार साहब को कहूँगा कि वो आगे की जो भी कोई सूचना हो वो आपको जरूर यहाँ पर वो बताएंगे। एक मिनिट पहले आत्ताच प्रफुल्लबाईंनी ते सांगितलं, काल त्यांनी सन्माननीय सुनील तटकरे साहेबांची अध्यक्षपदावर नेमणूक केली आणि सुनील तटकरे साहेबांनी ती नेमणूक झाल्यानंतर